मासं खा फुगोस्तो दारू नको, लोकांच्यात वाईट संदेश जायला नको. म्हाताऱ्या माणसाला फक्त काय तर चकना नको. काय जमते का? जमते आता. हा का धुवून घेते मस्तपैकी. मित्रांनो आपण असं चिलापी बिलापी नाही आणलं, कारण का तर काटा असतात लई त्याला. आता हे लसूण बी घेतला वाटून. सगळं मासं टाकून झालं मित्रांनो. आता मस्तपैकी परतायचं चाललंय. वा 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 वा. चांगलं वापरून द्यायचं आहे. परतून झालं. हा अजून त्याला चांगलं मस्त मिक्स कर ना. केलेच की मग रेंदा होतो त्याचा. झाकण काढलेलं आहे आणि आहे आता त्याला बघते कच्चं बिच्चं राहिले का काय कुठं. लगेच होत्यात काय गाय मासं, फक्त वेळ लागतो वाटणाला याला. आता हे चांगलं परतून झालंय. ह्याला हे वाटणाचं पाणी आणि वाटायचं. रस्ता मित्रांनो. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघताय बरं अंधार पडत चाललाय आणि आपला ब्लॉग आत्ताशी शूटिंग चालू झाली नाही का. तर आज कोण आलंय बघा आपल्या वाड्यावरती. आप्पा कसा प्रवास झाला मग? चांगला झाला. चांगला झाला ना. काय खायचे आज आपल्याला? काय मासं बिसं खाऊ, काय दारू बिरू पिऊ, काहीतरी. तर मित्रांनो आज मस्तपैकी आपल्या वाड्यावरती माशाचा बेत आहे मित्रांनो. माशाची रेसिपी आहे. आप्पा तुम्हाला चुकून म्हणलं दारू बिरू, दारू नाही आणली आप्पा मी. मासं खा फुगोस्तो दारू नको, लोकांच्यात वाईट संदेश जायला नको. दारू जाणार. म्हाताऱ्या माणसाला फक्त काय तर चकना नको. मित्रांनो मस्तपैकी आता भाकरी चाललीत आहे. या भाकरी झाल्या ना की थोड्याच वेळात माशाची रेसिपी तयार होणार आहे वाड्यावरती. तर आई आता भाकरी करते आणि बघा टोपल्यात एवढ्या सगळ्या भाकरी केल्या. ते सकाळच्या आपल्या चपात्या बी आहेत. तर आपली ताई आता भाकरी भाजल्या का काय हे बघायला आहे या ठिकाणी. आई आणि ताई मस्तपैकी भाकरी करून घेते ते. तर मित्रांनो आता आपल्या ताईचं काय चाललंय बघा. मस्तपैकी ताईला काम लागलंय मासं धुवून घेण्याचं. आपलं हे मित्रांनो 2 किलो मासं आणले ते, थोडं तिडकं नाही, 2 किलो मासं आणले ते. आणि ह्या बोगल्यात मस्तपैकी मासं धुवून घ्यायचे. बघो काय खायचंय? मच्छी. हा मच्छी. तू तर हिंदी आणायला लागली. बघू हिंदी आणते. तर आईचं काय चाललंय? आई काय करते? आता मी डाळ भाजून घेणार आहे. माशासाठी डाळ. वा म्हणजे डाळ बिळ भाजली म्हणजे चांगलं कालवण लागतं. ही कायची डाळ आहे पण? हरभऱ्याची. हरभऱ्याची डाळ आहे भाजून घेते मित्रांनो. या ठिकाणी आपलं वाटणाला. काय जमते का? जमते आता. हा का धुवून घेते मस्तपैकी. मित्रांनो आपण असं चिलापी बिलापी नाही आणलं, कारण का तर काटा असतात लई त्याला. आणि त्यातून काय झाले असं लई काट्याचं मासं बी खाता येत नाही एवढं का नाही आप्पा. काट्याचं लई मासं खाता येत नाही, त्याकरता आपलं हे व्हायचं ह्याला. गोडा मासा आहे. हा गोडा मासा. आता डाळ चांगली भाजून झाली. आता डाळ काढून घ्यायची. हवा मित्रांनो मस्तपैकी तव्यात डाळ भाजली आईने आणि ती डाळ आता काढून घेते वाटण्यासाठी. आता एवढा कांदा चिरून घेतलाय. आता कांदा चांगला भाजून घेणार आहे तेलात. हा तेलात तळायचं आहे, भाजायचं आहे कसं काय? आता हे आधी कोरडा भाजायचा आहे ना. कोरडा भाजायचं मित्रांनो. ऐकून जरा मिस्टेक झाली आपल्या. आधी असा कोरडा वाईज भाजला ना मग तेलात तळायचं असं म्हणायचं होतं मला. आता कांदा तळायला तेल टाकून घ्यायचंय. तवा चांगला गरम झालाय आई. भाकरीचा आहे ना. गरम गरम भाकरीचा आहे मित्रांनो. त्याचं सगळं तळून घेते. जाळ लागला होता. आता हे कांदा वाटण्यासाठी चांगला तळून घेतलाय. आता त्याला किती असा काढून. डाळ आणि कांदा झाला. आता काय करायचं आहे? आता खोबरं. हा खोबरा तळायचं आहे व्हायचं मित्रांनो. दरवेळेस आहे आपण भाजून करतो ना का तसाच कांदा घालतो कच्चा? कच्चा बी चांगला लागतो ना, असं तळून घातल्या बी चांगला. हा पण आज जरा व्हायचं वेगळं मित्रांनो. तुम्हाला ना आपल्या व्हिडिओमध्ये अशी रेसिपी ना एकदम वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाहायला भेटणार.
आणि असं नाही का आता आपण अशी पहिल्यांदा बनवतो काय काय तळून बिळून. पहिल्यांदा तर मग आता ही बी टेस्ट आपण घेणार आहे नाही का. ही टेस्ट कशी लागते ती टेस्ट कशी लागते सगळं व्हायचं अनुभवाशिवाय शिकत नाही माणूस. याकरता अनुभव म्हणून आपण हे सगळं तळून बिळून घेतोय. तर मित्रांनो एका पाण्याने आपलं मासं धुवून झालेलं आहेत आणि आता या ठिकाणी बघा आप्पा कसं बॅटरी दाबायला आहेत. आप्पा बॅटरीचं काम तुमच्या काय काय आप्पा आपलं बॅटरी दाबत्यात आहे कारण का तर माझं मित्रांनो माझी बॅटरी इकडे तिकडे जाते या. पहिल्या पाण्यात धुवून झाले ते आणि आता हे दुसऱ्या पाण्यात मासं धुत येत आहे. बघा कसं स्वच्छ झालेत मित्रांनो एकदम एकदम स्वच्छ मासं धुतल्यात येत आहे. क्वालिटी मासं तयार करायचे ते वाटाण घाटाण घालून. आता बघा मग अख्खं लाल पाणी होतं आता व्हायचं निवळ पाणी येत आहे. धुलं ना मी मग काय आता वाटण वाटायचे तर पहिल्यांदा डाळ वाटून घेते डाळ पहिल्यांदा बाकीचं आहे मग वाटायचं डाळ वाटले डाळ मस्त आपली व्हायच करपली नाही थोडीशी नाही त्याला काय होते वाटूनच जाणार आहे. तर घेतला लसूण सोल मित्रांनो मस्तपैकी ताईनी सगळं आपलं मासं धुवून घेतलं ते आता आणि दोनदा धुतलं त्याला मस्तपैकी. आणि बघू तुला काय काम लागले लसूण हो का लसूण सोलायचं काम पगोला लागले. असं लसूण मस्तपैकी सोलून घ्यायचं लसूण बिसून घालून एकदम क्वालिटी वाड्यावरचं मासं क्वालिटी बनवायचे ते. तर आता ताईने धुतलं ते भाऊ कसं मस्तपैकी. ताई या 2 भुगल्यात का मासं काढले ते ह्याची फ्राय बनवायची हा. ह्याचा रस्सा बनवायचा आहे ती डोकी आहे त्यामुळे ह्याचा रस्सा बनवायचा आहे फक्त. हा तर मित्रांनो आपल्या ताईने हे जे आहे का हे दिसलं का कसं आहेत पीस हे पीस आहेत ना मित्रांनो. या पीसचा आपल्याला फ्राय करायचे वाड्यावरची माशाची फ्राय. आणि या ठिकाणी ही आहे डोकी बिकी. तर ही डोकी बिकी काय एवढी खाता येत नाही मग त्याचा काय रस्सा बनवायचा मस्तपैकी चमचमीत आणि मग आपला रस्सा वेगळा होणार आहे आणि ही फ्राय वेगळी आहे. फ्रायसाठी बघा कसं धुतले ते मस्तपैकी मासं. आता हे वाटण आहे ना सुक्याला वेगळं ठेवायचे आणि पातळा रस्सा करायचा त्याला वेगळं ठेवायचे. आता सगळं वाटण असं उली उली काढून ठेवणार आहे बाजूला बाजूला. म्हणजे रस्सा वेगळा सुक्क वेगळं हा त्याला म्हणजे जास्त काय याला ठेवले जास्त फरायला ठेवले आईला याही नाही पण येते मित्रांनो का कसलं वाटण एकदम मस्त वरट्या पाट्या वाटण चालले. क्वालिटी काम चाललंय आपलं सगळं. कोथमीर बिथमीर सगळं वाटायचे या वा खोबरं वाटायचे. आता कांदा नाही, दुसरा नंबर कांद्याचा लागला. कांद्याचा लागला आता त्यात कोथमीर बी रेंग असली कोथमीर एकात वाटलं ना चांगलं होतं. असंच वाटणार दर वाटायचं कोथमीर थोडी थोडी वाटायची प्रत्येक ह्याच्या बरं. बघू लसूण सोलून झाला का नाही अजून राहिलाय पण मस्त सोलायचं चाललंय मित्रांनो का. लसणाचं काम एकदम परफेक्ट करते पगू. आणि आता ताई बी गेले पगूच्या मदतीला. ताईनी मासं धुतलं आणि आता लसूण सोलाय बसले पगू बरं. आता कांद्याचे बी तसंच करायचे काय सुक्या ह्याला माश्याला आणि काय पातळ माश्याला रस्याला. पातळ रश्याला डायलॉग जमतोय सुक्या माशाला पातळ रश्याला. आता खोबरं घ्यायचं टिचून आता सगळं वाटण वाटून झाल्यावर कोथिंबीर वाटून घेतली आणि सगळ्यात थोडी थोडी वाटली ना. हा सगळ्यात थोडी थोडी वाटली आणि ही थोडी राहिलेली अशी वाटली. मग काय आपल्या ताईची यांची लय दिवसापासून इच्छा होती या मासं खायच्या ताई मासं खायच्या ती मग आज आणले मग. हा मित्रांनो मागच आणायचं होतं पण असं योगायोग येतच नव्हता. असं निकाळजी टाइम पाहिजे होता आम्हाला नाही का. आणि तो वाडा बी चांगल्या ठिकाणी आलाय. तर आता लसूण बी वाटायचं आहे. हा आता लसूण टिचून घ्यायचं
लसूण बी बघा. आता हे लसूण बी घेतला वाटून. झाला होय. हा झाला. लसूण लगेच हलका असतो, बारीक होतो. बारीक होतो लगेच मित्रांनो. आता हे चांगलं सगळं धुवून घ्यायचं. बघूला बघा काय काम लागलं. जाळ लावायचं. जाळ लावायला लागले. लाकडं टाक बाई त्यात, लाकडं टाक. ते लाकूड दे गं मला. बारकी बारकी लाकडं घे पडेलून. मित्रांनो आईने आता बुगल्याला माती लावली. काळं नाही बाबा म्हणून बुगल्याला माती लावून घेतली ना. तर ह्या मोठ्या बुगल्यात काय करणार आहे आता? मासे परतणार आहे. हा मित्रांनो, आता चांगलं कढई बारीक आहे, यात चांगलं करतो. रसा थोडा करायचा आहे, परतलेलं मासे जास्त करायचे नाही का. हा. त्यासाठी आपलं आता भुगलं ठेवून घेतले. मस्त बघा भुगलं ठेवले. आता बुगलं चांगलं गरम झालं या. आता माशाची फ्राय बनवून द्यायची या, तेल टाकून. त्या माशाला तेल जास्त लागतं, तेव्हा चांगलं लागते. मित्रांनो तेल जास्त लागतं याला. आता हे सुकं मासं बनवायचं म्हणून एवढं वाटण घेतलं या. एवढा घरचा मसाला आहे, आलं लसूण पेस्ट आहे, एवढं मीठ घेतलंय, एवढं माशाचा मसाला घेतला या. तर मित्रांनो हे सगळं आपला मटेरियल आता खास मित्रांनो ह्या मटेरियलनी कुठल्याही ह्याला चव येते. तर आता मसाला बिसाला टाकून घेते आपलं. आता हे आधीच बनवून असं गिरवी बनवून घ्यायची ह्याची बी. घरचा मसाला टाकते आहे आपला फ्रायसाठी. हा आपला माशासाठी स्पेशल मसाला आणलाय, त्याने मासा चव देतात जरा. आलं लसूण पेस्ट, मीठ हो का, मीठ टाकते आता. आता हे वाटण टाकून किती त्याच्यात. आता हे वाटण टाकून घेते त्यात. आता याची चांगली अशी गिरवी बनवून झाली. बिर्याणीचं बुगला आहे, माशाला बी कामाला आला. हा, सगळ्यालाच कामाला येईल आता ते. असं काय बनवायचं म्हणलं ना, काय लय माणसं आली कारवान बनवायचं म्हणलं तरी. बघा कशी ग्रेव्ही झाली मित्रांनो, एकदम क्वालिटी. आता एक एक खंटी सोडून घ्यायची त्याच्यात. मासं मित्रांनो ग्रेव्ही झाली. आता फायनली मासं टाकायला सुरुवात केली. चांगले आहेत का पीस. हा चांगली. धुतलंय बी एकदम स्वच्छ मित्रांनो. ताई आता ताय असली मासं ताय धुणार नाही असं कधी होणार नाही. एकदम क्वालिटी धुती ताय नाही का मासं. तायला माहिती आहे मासं धुवायचं. कामच आहे मासं धुयचा. सगळं मासं टाकून झालं मित्रांनो. आता मस्तपैकी परतायचं चाललंय. वा 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 वा, काय खमंग, तोंडाला पाणी सुटतंय का नाही करा कमेंट पटापट. कमेंट करून सांगा मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो मस्तपैकी मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये आपलं मासं सगळं परातलेत आहे. परातलं परतलं नाही, आता झाकण ठेवून चांगलं वाफलून द्यायचं आहे. परतून झालं. हा अजून त्याला चांगलं मस्त मिक्स कर ना. केलीच की मग रेंदा होतो त्याचा. लय मिक्स केल्यावर फुटतात का. हा मग सुटल्यावर खाता नाही यायचं. हा सलंग फोडी राहिल्या पाहिजे मित्रांनो. आता वापरल्या मग कसं आहे आपलं मासं. आता खालचं वर वरचं खाली मासं करायचं चाललंय नाही का, परतायचं. व्हायचं आता हे शिजण्याकरता थोडं झाकण टाकून ठेवून द्यायचं या.
असं वाफाळलं पाहिजे. चांगलं वापरलं पाहिजे. हा, आणि त्याला बी लय बडा बडा जाळ नाही लागत. असं वाफलून नुसतं हराव द्यायचं. झाकण काढलेलं आहे आणि आई आता त्याला बघते कच्चं बिच्चं राहिले का काय कुठं. लगेच होतात काय गाय मासं, मासं लगेच होतं. फक्त वेळ लागतो वाटणाला याला. नाही तर माशाचं लगेच 5 मिनिटात. त्याला तेल बी सुटले बघा. पाणी एक टिपका बी टाकलं नाही मित्रांनो. आता फराळ झाली तयार. आता रस्सा करायला कढईला माती लावून घेते. कढईमध्ये रस्सा तयार होणार आहे मित्रांनो आपला. वाटा तर आहेच रश्यासाठी बी. दोन्ही बी मस्त झालं पाहिजे. होय आहे. दोन्ही बी भारी झालं पाहिजे. हे झालं का नाही? ते झालं असतं ना आता. बघा. ओके, मस्त एकदम क्वालिटी. रांगचंच पाणी सुटलं. ते असं मासं तेलातच करावं लागतं. याला तेल जास्त लागतं. आता कढई ठेवली. आता रस्सा बनवायचा आहे मला. बघा रश्यासाठी बी तेल टाकते आई. फ्राय झाली मस्तपैकी तयार मित्रांनो. क्वालिटी झाली एकदम. आता रश्याला बी थोडा घरगुती मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि थोडा माशाचा मसाला. खास स्पेशल माशाचा मसाला आणलाय मित्रांनो. आणि कांदा लसूण मसाला. टेस्ट 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 म्हणते आईला बोलताय ना. आई म्हणली मसाला. मीठ बघा. मीठ बी टाकून चवी प्रमाणे घेणार आहे. आता मसाला घ्यायचा असं हलवून. त्याची अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची. आता मसाल्याची ग्रेव्ही बनवून झाल्यावर त्यात वाटण टाकून घ्यायचं. वाटण बी त्याच्यात चांगलं तळून घ्यायचं. आता हे सगळं चांगलं तळून झाले. वाटण बिटण मसाले बिसाले. आता ह्यात घ्यायच्यात मासे टाकून. असं रश्याचं वेगळं मासे मित्रांनो. डोके मोठे मोठे डोके आहेत आले. लय मोठे मोठे डिश आहेत. ह्याचं डोक्यातच रस्सा चांगला लागतो. याला काय वाटण त्याला बी क्वालिटी. असं चांगलं परतून घ्यायचं. कढईमध्ये बघा कसं परतायचं चालले. सगळी परतून झालंय मित्रांनो. आता हे ह्याच्यात आता पाणी टाकायला पाहिजे आहे. आता हे बी चांगलं परतून. आता हे चांगलं परतून झालंय. ह्याला हे वाटणाचं पाणी आधी वाटायचं. रस्सा मित्रांनो. मित्रांनो रस्सा तर बघा कसा एक नंबर. तरी बिरी लई क्वालिटी आली आहे याला. रस्साच मित्रांनो आपल्याला जास्त आवडतो नाही का माशाचा. मी असं एखाद्या टायमाला भाकरी खायच्या गेल्यावर कटाळा येतो. त्यामुळे मी काय एवढं काय वाटून घालत नाही. आई आता जेवण वाढून देते मित्रांनो. बघा जेवणाची ताट. बघू ताट दे दादाला. हो का आपल्या दादांचं ताट गेलं मित्रांनो. रस्सा पाहिजे का? आप्पा तर जेवाय बसल्या ते या ठिकाणी. आणि ताई आपली यांना कांदा चिरून घेते. कांदा लिंबू. तर आता हे बघा जेवण रेडी झालेलं आहे. मास रस्सा उकळला काय? हा रस्सा बी उकळला. आप्पा बी जेवण करते ते या ठिकाणी. आप्पा कसं झाले? अगदी चांगलं मस्त झालं. क्वालिटी पण वाटण घातलेलं. व्यवस्थित झालं. हा दादा कसं लागते? एकच नंबर. बस की दादा पशी. एक नंबर लागते ना. वा दादा बी जेवण करते ते. कांदा लिंबू बी चिरलाय. मित्रांनो आपलं ताट आलेलं आहे. कसे आहेत एक नंबर मासे आहेत का नाही या ठिकाणी. हे आपल्याला सुकच घेतले. आधी सुकच खाऊ मित्रांनो. आपली बाजरीची भाकर, सुक्क मास, कांदा लिंबू या ठिकाणी दिलेलं आहे मला. तर हे मस्तपैकी आजचं संध्याकाळचं आपलं जेवण आहे बरं का. तर मित्रांनो मस्तपैकी मासं बिसं खाऊन झालेलं आहे आमच्या सगळ्यांचंच. तर आप्पा बघा कसं रसा वाढते ते.
आप्पा आहे का क्वालिटी? नाही चांगला क्वालिटी. हां आप्पा मस्तपैकी रसा पेत येते. तर मित्रांनो हा आजचा आपला स्पेशल वाड्यावरच्या माशाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.